चाकण नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीनं खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये चाकण शहरातून भव्य प्रचार यात्रा काढण्यात आली होती। चाकण शहरातील प्रभाग क्रमांक 9 मध्ये काढण्यात आलेल्या प्रचार फेरीत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार भाग्यश्री वाडेकर, प्रभाग क्रमांक 9 मधील उमेदवार साजिद सिकिलकर, मंजुळा कोतारणे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी पुणे लाईव्ह सोबत बोलताना माजी आमदार मोहिते पाटील काय म्हणालेत जाणून घेऊयात। पक्षामध्ये किंवा राजकारणामध्ये काही जातात काही येणाऱ्याची सुद्धा बेरीज करा। एखादे 2 कार्यकर्ते गेले असतील पण नवीन किती कार्यकर्ते पक्षामध्ये आले हेही तुम्ही पहा। शेवटी राजकारणातले जो तो आपल्या स्वतःचे ॲडजस्टमेंट पाहत असतो। त्यामुळे काही लोकांनी कदाचित तो विचार केला, काही पैशाचा विचार केला असेल, अशांचा मी कधी विचार करत नाही। मी गेली 35-40 वर्षाच्या राजकारणामध्ये आराम करायचा कधी विचार केलेला नाही। मी राजकारणामध्ये पायरून राजकारण करत असतो, त्यामुळं मी स्वतः कधी विचलित होत नाही। आलेल्यांचा विचार करायचा, गेलेल्यांचा कधी विचार करायचा नाही। त्यामुळे चाकण नगरपालिकेवर माझ्या सगळ्या सहकार्याच्या सोबत मी 100% झेंडा लावेल, एवढंच तुम्हाला या निमित्तानं सांगतो। राजगुरुनगर तर आज विन झाल्यासारखेच आहे। किरण आहेत सारखा उमेदवार त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदाला म्हणून आहे, त्यामुळं चाकणमध्ये राजगुरुनगरमध्ये काय अडचण नाही। आळंदीमध्ये सुद्धा प्रकाश एकदम अत्यंत चांगला चेहरा आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे। त्यामुळं आळंदी, चाकण आणि राजगुरुनगर या तिन्ही नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिंकतोय।